तर देवी और सज्जनों, आज आपण बनवणार आहोत पनीर भुर्जी एकदम वेगळ्या पद्धतीनं। तर चला रेसिपी सुरू करूया। तर इथे कढाईमध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि कढाईला ठेवलंय गॅसवर। दुधाला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। त्यात दूध गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचे हे मसाले। तर मसाल्यामध्ये मी घेतलेले आहे चिली फ्लेक्स, गरम मसाला, अद्रक, हिरवी कोथिंबीर, हिरव्या कांद्याची पात। तर हे सर्व मसाले टाकायचे दुधामध्ये। आणि अर्धा लिंबूचा रस टाकायचा आहे दूध फाडण्यासाठी। दूध आपलं छान फाटलेलं आहे। भांड्यावर असा सुती कपडा आथरायचा आहे। हे पनीर टाकायचं आहे कपड्यावर। पनीरमध्ये लिंबू टाकलेलं होतं, तर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। जो आंबटपणा आहे तो निघून जातो। याच्यामधलं हे पूर्ण पाणी पिळून घ्यायचं आहे। आणि थोडंफार पाणी असलं तरी पण चालेल, कोरडं पनीर करायचं नाही आहे। तर बघा, एकदम छान मऊ असं पनीर झालेलं आहे। याला बिना फोडणीचं असं पण खाऊ शकता, पण आपण याला फोडणी देऊ। कढाईमध्ये टाकायचं आहे 2 चम्मच तेल। तेल गरम झाल्याच्या नंतर अर्धा चम्मच जिरा टाकायचा आहे, एक बारीक कापलेला कांदा, कढीपत्त्याचे पानं, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कापून। 2-3 मिनिट छान परतून घ्यायचं आहे। ते मसाले परतल्यानंतर टाकायचे ही भुर्जी। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद। आता पहिले त्याच्यामध्ये मसाले वगैरे सर्व टाकलेले आहेत। हिरवी कोथिंबीर अजून टाकूया थोडीशी वरून। आता याला जास्त परतायची गरज नाही आहे, 2-3 मिनिट परतलं की भुर्जी तयार होते। भुर्जी सर्व करण्यासाठी तयार आहे। घेऊया सर्विंग डिशमध्ये। तर देवी और सज्जनों, ही पनीर भुर्जी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा। रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।